नमस्कार, सर्वांना मानाचा जय शिवराय। आपण बघत आहात रोकटोक खलापूर न्यूज। आज आपण सासगाव पंचक्रोश येथील मुख्य रस्त्यावर उभे आहोत। हा तो रस्ता आहे जो इथल्या अनेक कंपन्यांना जोडतो आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावांना शहराशी जोडतो। हा केवळ एक रस्ता नाही तर आमच्या खोपोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। पण आज या रस्त्याची काय अवस्था आहे ते तुम्ही स्वतः पाहत आहात। गेले अनेक महिने किंबहुना वर्षानुवर्ष हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षतेमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे। हे केवळ खड्डे नाहीत तर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचीही आमच्या जीवाप्रती असलेल्या अनास्थितीचा प्रतीक आहे। याच रस्त्यावरून शाळकरी मुले जातात, आमचे लोक कामावर जातात, कंपन्यांना ये-जा करणारे हजारो वाहने जातात। रोज येथे अपघात होतात, लोकांना गंभीर दुखापत होतात, गाड्यांचे नुकसान होते। पण PWD आणि स्थानिक प्रशासनाला याचे काही सोयरसूतक नाहीये। त्यांचे डोळे उघडणार कधी? आज आम्ही येथे केवळ निषेध करण्यासाठी जमलो नाही तर प्रशासनाला जाग करण्यासाठी आलो आहोत। या खड्ड्यांनी इतका तळतळाचा स्वरूप घेतला आहे की आज आम्हा यांना देव मानून यांना हार घालत आहोत। आम्ही यांना कंटेश्वर महाराज म्हणत आहोत, कारण याच खड्ड्यांनी आम्हाला काट्यांचा रस्ता दिला आहे, जीवघेणा प्रवास दिला आहे। या काट्यांच्या पूजेनंतर या हाराच्या अभिषेकातून आम्ही प्रशासनाला एकच संदेश देऊ इच्छितो की आता आमचा अंत पाहू नका। आतकरगाव जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जो रस्ता येतो त्या रस्त्यावर आज उभे आहोत। पावसाळा सुरू झालाय, मान्य आहे पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडतात, पण प्रशासनाला वारंवार सांगून या खड्ड्यांकडे आज लक्ष द्यायला त्यांना टाइम नाहीये। तर आज आम्ही येथे स्थानिक सगळे खड्ड्यांची महापूजा करण्यासाठी, खड्ड्यांना हार घालण्यासाठी येथे जमलेलो आहोत। आज तुम्हाला आमच्या व्हिडिओ मार्फत रोकटोक खलापूर या न्यूज मार्फत तुम्हाला पूर्ण रस्त्याला किती खड्डे आहेत, रस्ता म्हणता येणार नाही, रस्त्याने खड्ड्यांचं रूप घेतलेलं आहे आता तुम्हाला थोड्या टाइमातच दिसेल। आज पहिलाच खड्डा, आम्ही खड्ड्याची पूजा करतो सगळेजण। गेंदड्याच्या कात्रीच्या प्रशासना जागा हो, जागा हो, जागा हो, प्रशासना जागा हो। सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध असो, सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध असो। ठेव फुलं दे रे, फुलं दे लगे। आज खड्ड्यांनी शेततळ्याचा रूप घेतलेला आहे, तुम्ही बघत आहात। ह्याच्यात जर जीव गेलाच तर प्रशासनाचे डोळे उघडणार कधी? जीव जाण्याची वाट बघते का प्रशासन? नको नको, ते पॅसिफिकचे तिथले मोठे ते आतकरगाव आडोशी येथील ग्रामस्थ ताकई आडोशी जो रोड आहे, जो सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या अखत्यारीत येत असतो, त्या रस्त्यावरती उभे आहोत। बंधूंनो, आज हा रस्ता ताकई तो आडोशी पर्यंत जात असतो, तर ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे आतकरगावच्या खालच्या स्टॉप पर्यंत झालेलं आहे आणि आतकरगाव पासून पुढे 1 किलोमीटर जवळ जो रस्ता आहे तो सध्या नादुरुस्त स्थितीमध्ये आहे। या नादुरुस्त स्थितीसाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम खाते यांना मे महिन्यात तक्रार केली होती आणि या संदर्भात बातमी देखील आली होती। तरी ह्या बातमीची किंवा ह्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी या रस्त्याचं डागडुगीचं काम चालू केलं होतं आणि पुन्हा त्यांनी त्याच दिवशी ते काम बंद केलं आणि तुम्ही पाहताय की मे महिन्यापासून सतत पावसाची धार चालू आहे, त्यामुळे या रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे। या रस्त्यावरती
इथले शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, शाळकरी विद्यार्थी असतील, सरकारी एसटी बस किंवा या कंपन्यांच्या मध्ये वाहतूक करणारे मोठमोठे अवजड वाहनं याचा वापर करत असतात. तर सध्या या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे. तर आमची या प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आपण ह्या रस्त्याची दुरुस्ती करून कायमस्वरूपी हा नागरिकांना जो होणारा त्रास आहे या त्रासातून त्यांना मुक्त करायचा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी प्रवीण भालेराव, मी वंचितचा कार्यकर्ता आहे. माझं गाव आडोशी आहे. तासगावपासून रस्ता चालू होतो, आडोशीला संपतो. हा खालापूर अंतर्गत रस्ता सासगाव ते आडोशी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये रस्ता आहे. या रस्त्या संदर्भात आम्ही वारंवार फोनद्वारे, पत्राद्वारे तक्रार करून सुद्धा या रस्त्याचं काम होत नाही. येथील संबंधित अधिकारी फक्त खुर्च्या गरम करण्यासाठी येतात. पावसाला चालू झालेला आहे आणि रस्त्यामध्ये भरमसाठ खड्डे पडलेले आहेत. हे आम्ही दाखवून सुद्धा, व्हिडिओ पाठवून सुद्धा तरी त्या अधिकाऱ्याला जाग येत नाही. हा भाग इंडस्ट्री असल्यामुळे इथे कित्येक गाव आहेत. म्हणजे ह्या भागामध्ये रोजगारासाठी कामगार येतातच. या गावातील माणसं प्रत्येक जण बाजारपेठ, कॉलेज, स्कूल खोपोलीत असल्यामुळे ह्या रस्त्याला दररोजच्या लोकांची ये जा सुरू असते आणि ह्या खड्ड्यामध्ये दररोज त्यांना प्रवास करावा लागतोय. आम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून देतोय की रस्ता करून द्या, नाहीतर इथं कुठला तरी मोठा अपघात होईल, कोणाचा तरी जीव जाईल. एवढी गंभीर गोष्ट लक्षात असताना सुद्धा प्रशासन ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. म्हणून आम्ही आज ठरवले ग्रामस्थांनी की प्रशासनाचं इकडं लक्ष लागलं पाहिजे. म्हणून आपण त्या खड्ड्याचं पहिले पूजन करू. म्हणजे पूजन केल्यानंतर एखादं काम सुरू होतो असं तरी होईल. कारण खड्ड्याचं पूजन केलं तर दुसऱ्या दिवशी काम तरी सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. या गेंड्याच्या खात्रीचे सरकार, हे प्रशासन, आम्ही आज त्यांच्याकडे मागायचं तरी काय? आज आमच्या टॅक्स मधून हा रस्त्याचं कामं होतात. कामं झाली तर ही एकाच वर्षामध्ये खड्डे पडतात. कुठल्या दर्जाचा रस्ता असतो हा? म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती वजा सूचना करतो की जर आपण या खड्ड्याचं काम लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची आपण नोंद घ्यावी.